नमस्कार मंडळी, कसमाई रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. रेसिपी तर आहेच, पण जेव्हा मी ही भाजी हॉटेलवरती बनवली होती तेव्हा दिवसभरामध्ये जेवढे कस्टमर येत होते प्रत्येकाच्या तोंडून एकच वाक्य होतं, शेवग्याच्या शेंगाची भाजी खूपच छान झाली, झणझणीत झाली, पण चवीलाही फार होती, अप्रतिम भाजी झाली होती. प्रत्येकाच्या तोंडून हेच वाक्य ऐकत होते. जेव्हा हे वाक्य ऐकत असताना मला खूप छान वाटायचं, भारी वाटायचं, आनंद व्हायचा. म्हणूनच आपण प्रत्येकीने आपला आनंद कुठे आहे, आपली स्किलता काय आहे ते आपण ओळखलं पाहिजे. मला पहिलं कळत नव्हतं आपण काय नेमकं केलं पाहिजे, कशावरती अभ्यास केला पाहिजे हे नेमकं कळत नव्हतं. ज्यावेळेस मला कळलं त्यावेळेस मला काय करायचं हे मी ठरवायला शिकले आणि त्यानंतर मी करायलासुद्धा शिकले. आपल्यामधली स्किलता एकदा आपल्याला माहिती झाली त्यावेळेस आपण कुठंच थांबायला राजी नसतो आणि थांबवल्यानं थांबतही नसतं आणि कोणाच्या थांबवल्यानं तर अजिबातच नाही. त्यामुळे आपण काय आहे ते पहिल्यांदा ओळखलं पाहिजे. स्वतःला अभिमान वाटावा, फक्त इतकं मोठं व्हावं. स्वतःचा प्रामाणिकपणा स्वतःच्या नजरेत दिसावा, इतकं एकनिष्ठ व्हावं. स्वतःची स्वतःला साथ देता यावी, इतकं खंबीर व्हावं. स्वतःला मिठी मारता यावी, इतकं प्रेमळ व्हावं. स्वतःची चूक सुधारता यावी, इतकं शिस्तबद्ध व्हावं. स्वतःची प्रेरणा होता यावी, इतकं विचारवंत व्हावं. खरं तर स्वतःसाठी आधी व्हावं. बरोबर ना? बरं मैत्रिणींनो, माझी सगळे व्हिडिओमध्ये रेसिपी तर असतेच, पण मी वेगवेगळ्या ठिकाणी जाते, वेगवेगळे तिथल्या ठिकाणाहून जे मी काही व्हिडिओ वगैरे शूट करते त्यावेळेस मी बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि तुम्ही फक्त पाहिल्यानंतर पाहू नका, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. तुमच्या प्रेरणेनेच मला पुढं जायला मार्ग दिसेल आणि मला उत्साह येईल. बऱ्याचशा गोष्टी व्हिडिओमध्ये शेअर करत असते आणि प्रत्येक गोष्ट मनापासूनच करत असते. मला एकजण म्हणले, हॉटेलवरती आल्याच्यानंतर एकजण म्हणले की कस्टमर होते, ते बोलले की तुम्ही कोकणच्या का? मी म्हणलं कसं काय? नाही, मी तर कोकणची नाही आहे. का विचारला? असा सुद्धा प्रश्न केला. त्यावेळेस ते बोलले की तुमचा स्वभाव खूप मायाळू स्वभाव वाटला, कारण कोकणची माणसं खूप मायाळू असतात, ते चेहऱ्यावरून लगेच ओळखायला येतं. मी म्हणले कोकणची नाही, आम्ही लातूरचे आहेत. आणि त्यानंतर ते कस्टमर म्हणले खरंच तुम्ही अशा पहिल्यांदा मला बघितल्यानंतर असं वाटलं की तुम्ही कोकणच्याच आहेत. आणि धन्यवाद.